आता पुढचा पार्ट काढायला घेऊ. सिंपल आधी पार्ट काढून घेऊ. आता हा काय आहे की प्लेट लिहिलेलं आहे याचं नाव. ओके, तर इथे 220चा डायमीटर दिलेला आहे. ओके, जवळचा डिस्टन्स 150चा आहे. कंट्रोल N P एंटर एंटर. फ्रंट प्लेन सिलेक्ट केला, स्केच मध्ये जातो. आता इथे सर्कल काढू 220चा. कन्स्ट्रेंटने 220चा डायमीटर दिला. ओके, त्यानंतर मग 80ची लेंथ आहे, ही वर्टिकल लाईन काढायची. ओके, त्याला आपण मिरर करू. सिलेक्ट केली लाईन, मिरर सिलेक्ट केलं आणि ॲक्सिस सिलेक्ट केली. दोघांमध्ये डायमेन्शन किती आहे? 80चं. 80 एंटर झालं. ग्रीन हे जराशी मोठी काढायची, ट्रिम करायला इझी जातं. क्विक ट्रिम सिलेक्ट केलं, बाहेरचा पोर्शन आपल्याला ट्रिम करायचा. एक्झिट करायचा. आता इथे 35 ने आपण पॅड करणार. इथे हा 30 पॅडचा ऑप्शन आहे, 35 ने पॅड केलं. ओके, आता इथे आपल्याला होल टाकायचा. होलचा डायमीटर किती आहे? 30चा दिलेला आहे. ओके, तर इथे सेम होल कमांड घेतली, हा फेस सिलेक्ट केला, पोझिशन स्केचमध्ये जायचं, हा पॉईंट आधी बाजूला घ्यायचा. ओके, त्यानंतर मग ह्या लाईनपासून आपलं डायमेन्शन द्यायचं आहे. हा पॉईंट आणि ही लाईन राईट क्लिक करून कोइन्साइड करायचं. ओके, ह्याच्यासोबत द्यायचं नाही. ओके, हे रँडम कुठे पण येणार आहे. आता हे टोटल 150 आहे. 150चे हाफ किती होतं? 75. ओके, आहे का लक्ष? इथे एक्झिट केलं, होलचा डायमीटर किती होता? 30चा. 30चा डायमीटर आणि त्या लाईनच्या जागी अप टू नेक्स्ट करायचं. ओके, आता हा होल सिलेक्ट केला. 3D मध्ये आपल्याला मिरर करायचं. स्केच बेस फीचर्स, ड्रेसअप फीचर्स आणि ट्रान्सफॉर्मेशन फीचर्स, याच्यामध्ये त्या हा मिररचा ऑप्शन आहे. मिरर सिलेक्ट केलं, प्लेन सिलेक्ट केला, ओके करायचं. कळलं? परत एकदा बघा, होल कमांड इकडनं सिलेक्ट करायची, मिरर सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर मग प्लेन सिलेक्ट करायचा. या प्लेनच्या अलॉंग तो मिरर होऊन जाईल. कंट्रोल S